बाहेर जाऊन येतो असं सांगून घरातून गेलेल्या एका ट्रॅक्टर चालकाचा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बेबी कॅनोलमध्ये मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी 18 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ज्ञानोबा पारखे असं मृतदेह आढळलेल्या ट्रॅक्टर चालकाचा नाव. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानोबा पारखे एक ट्रॅक्टर चालक होते. ते कुटुंबासोबत लोणी काळभोर गावातील कोळपे वस्ती परिसरात राहतात. पारखे यांना दारू पिण्याचंही व्यसन आहे. पारखे हे नेहमीप्रमाणे रविवारी 16 फेब्रुवारीला सकाळी कामावर गेले होते. कामावरून सुट्टी झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घरी आले होते. त्यानंतर बाहेर जाऊन येतो म्हणून पारखे घरातून गेले होते. ते रविवारी रात्रीही घरी आले नाहीत. त्यामुळे ज्ञानोबा पारखे यांच्या नातेवाईकांनी पारखे यांचा सोमवारी 17 फेब्रुवारीला शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाही. दरम्यान 18 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास काही नागरिकांना पारखे यांचा मृतदेह बेबी कॅनोलच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्वरित लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ज्ञानोबा पारखे यांचा मृतदेह बाहेर काढला आणि उपचारासाठी लोणी काळभोर येथे विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र पारखे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्यानं तेथील डॉक्टरांनी घोषित केले. पारखे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवाल आल्यानंतर मृतदेहाचे खरे कारण समजणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहे.